भगूर नगर परिषद पंचवार्षिक निवडणूक 2025च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 6 मध्ये शिवसेनेने आपल्या अधिकृत उमेदवारांची घोषणा केली आहे। नगरसेवक पदासाठी दत्तात्रय देवीदास कुवर यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली असून त्यांची निवडणूक निशाणी धनुष्यबाण आहे। दत्तात्रय कुवर हे भगूरमध्ये ओळखले जाणारे कार्यकर्ते असून भगूर नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक म्हणून ते कार्यरत आहे। स्थानिक नागरिकांशी त्यांचा सातत्यपूर्ण संपर्क, पारदर्शक कारभार आणि जनसामान्यांच्या अडचणींना सकारात्मक प्रतिसाद देण्याचा त्यांचा स्वभाव यामुळे त्यांची खास ओळख तयार झाली आहे। कुवर यांनी गेल्या 15 वर्षांपासून समाजकार्यात सातत्याने योगदान दिले। विविध सामाजिक उपक्रम, विद्यार्थ्यांना सहाय्य, आरोग्य शिबिरांचे आयोजन, स्वच्छता मोहिमा आणि स्थानिक समस्यांवर मार्ग काढण्यासाठी त्यांनी सक्रिय सहभाग घेतलाय। त्यामुळे प्रभागात त्यांची सामाजिक सदिच्छा आणि विश्वसनीयता मजबूत मानली जाते। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुवर यांनी प्रभागातील पाणी पुरवठा, स्वच्छता, रस्ते दुरुस्ती, नाले व्यवस्थापन आणि नागरिकांसाठी सुरक्षित, स्वच्छ व नियोजनबद्ध वातावरण निर्माण करण्याचे आश्वासन दिले। नागरिकांचा विश्वास आणि विकासाचा मार्ग या भूमिकेतून ते प्रभागाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कार्य करण्याचा निर्धार व्यक्त करतात। उमेदवारी जाहीर होताच शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने त्यांच्या पाठीशी उभे राहिले। घर घर संपर्क मोहिमेला सुरुवात झाली असून धनुष्यबाणाच्या निशाणीला मतदारांचा प्रतिसाद मिळू लागलाय। प्रभाग क्रमांक 6च्या राजकीय वातावरणात कुवर यांच्या उमेदवारीमुळे नवी रंगत आली असून आगामी निवडणुकीत त्यांचे जनसंपर्क, अनुभव आणि सामाजिक कार्य यांचा अभाव किती उमटतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे। भगूर नगर परिषद पंचवार्षिक निवडणूक 2025च्या अंतर्गत प्रभाग क्रमांक 6 मधील दत्तात्रय देवीदास कुवर हे नगरसेवक पदासाठी उमेदवार आहेत आणि गेल्या 15 वर्षांपासून त्यांनी त्यांच्या प्रभागात सामाजिक कार्य करण्याचे काम केले आहे। ते आता भगूर नागरिक सहकारी पतसंस्थेचे संचालक देखील आहेत आणि फक्त निवडणुकीपुरतेच 5 वर्ष किंवा 3 वर्ष ते काम करत नसून गेल्या अनेक वर्षांपासून ते निराधारांसाठी किंवा अनाथ मुलांसाठी कार्य करीत आहेत। आपण त्यांच्याकडूनच याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया। जय महाराष्ट्र, नमस्कार। मी भगूर नगरपालिकेच्या 2025 या निवडणुकीमध्ये नगरसेवक पदाकरता गट ब मधून उमेदवारी दाखल केली आहे आणि या गटातून मी प्रचार देखील माझा चालू केलेला आहे। आमचे नेते संपर्क प्रमुख विजयाप्पा करंजकर यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाचं मी नक्कीच संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही। सर, जसं की तुम्ही सांगितलं की तुमचे अनेक कार्य आहे, तुम्ही सामाजिक कार्य नेहमीच करत असतात, तर तुमचे असे कोणते कार्य आहे की प्रभागातील नागरिक तुम्हालाच निवडून देतील किंवा तुम्हालाच ही सुवर्ण संधी देतील? मी माझं असं एक जे कार्य आहे ते असं सांगण्यासारखं नाही। माझे सामाजिक उपक्रम असे बरेचसे, पण जे हायलाईट होण्यासारखं जो उपक्रम आहे, ज्येष्ठांसाठी निराधार योजना, निराधार लोकांसाठी पेन्शन योजना ज्या आहे त्या खूप दिवसापूर्वी या भगूरमध्ये अंमलात आणलेल्या नव्हत्या। जसे काही 15 वर्षापूर्वी आत्ता जे ऑनलाईन पद्धतीने होतं ते 15 वर्षापूर्वी ऑनलाईन पद्धतीने होत नव्हतं आणि निराधार लोक जे आहे ते निराधार लोक शिकलेले नसल्यामुळे त्यांना या योजनेपासून वंचित राहावं लागत होतं। पण मी या योजनेच्या माध्यमातून सर्व या महिलांना असो, वृद्धांना असो, त्यांना मार्गदर्शन करून त्यांना त्या योजनेचं महत्त्व पटवून त्यांना कशा प्रकारे ती योजना लागू होईल व त्या योजनेचा कसा फायदा होईल हे पटवून दिलं। तर 15 वर्षापूर्वी शासनाने 1000 रुपये हे मानधन दिलेलं होतं। आज मी त्यावेळेस जवळजवळ 300 ते 350 या प्रभागामध्ये महिलांना व निराधार लोकांना पेन्शन चालू केलेली आहे आणि तीच योजना या आत्ताच्या परिस्थितीमध्ये कंटिन्यू चालू आहे। त्यावेळेस 1000 रुपये ही मानधन होतं, आज शासनाने ते 1500 रुपये केलेले आहे आणि आमदार एकनाथभाई शिंदे यांच्या माध्यमातून ते 1500 रुपयाचं 2500 रुपये काही दिवसात होणारच आहे। त्या कामाची पावती म्हणूनच मला आपल्या या प्रभागामध्ये गट ब मध्ये मला उमेदवारी देऊन माझ्या कार्याचा थोडासा काहीतरी खारीचा वाटा म्हणून मला विजयाप्पा करंजकरांनी उमेदवारी दिलेली आहे आणि ह्या उमेदवारीचं मी नक्कीच सोनं करेल आणि माझ्यावर जो विश्वास टाकलेला आहे तो विश्वासात मी पात्र ठरेल।
नक्कीच सर, तुम्ही अनेक चांगली कार्य केली आहे आणि त्यामुळेच तुम्हाला नागरिक अनेक वेळा सुवर्ण संधी देतीलच आणि तुम्ही या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणारच नाही आणि तुम्ही आम्हाला जी माहिती दिली त्याबद्दल नाशिक लोकशाही न्यूजतर्फे तुमचे धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.